meditation. Around. Inhale, hold, exhale, hold, inhale, hold, exhale, hold, inhale, hold, exhale. To the Supreme Being, we are very, very humbly asking for all your blessings, your divine guidance, help, and protection, your light, intuitions, clarity. Thank you for blessing us with wisdom, understanding, and consistency to practice all the teachings, guidelines mentioned in this book. Thank you, thank you, thank you. In full faith, we thank you. आपण सेकंड क्वालिफिकेशन बघत आहोत, डिझायरलेसनेस. याच्यात मागच्या आठवड्यात जो आपण लेसन बघितला तिथपासून परत एकदा तोच वाचू आणि स्टार्ट करू. Another common desire that you must sternly repress is the wish to meddle in other people's business. काय सांगितलं की आपल्याला अगदी ठामपणानं स्वतःला परावृत्त ठेवायचंय इतर काय करतात त्यांच्यामध्ये इंटरेस्ट घेण्यापासून सुद्धा. इथे काय म्हणलं, wish to meddle in other people's business. What others do or say or believe is no affair of yours. इतर लोक काय करतात, काय बोलतात, कशावर विश्वास ठेवतात याचा आपल्याशी काहीही संबंध नाही. And you must learn to let them absolutely alone. आणि बिनकामी जाऊन समजा ते काहीतरी करत असतील तर आपण त्यांना सांगतो, नाही तुम्ही जरा असं करून बघा, किंवा त्यांना सांगणं की नाही हे तुमचं वागणं वाईट आहे किंवा हे असं करायचं, यातलं काहीही आपल्याला करायचं नाहीये. दे हॅव फुल राईट टू फ्री थॉट अँड स्पीच अँड ऍक्शन so long as they do not interfere with anyone else. ते आपल्याच विश्वात जोपर्यंत आहेत आणि ते स्वतःमुळं विशेषतः इंजर करत नाहीयेत तोपर्यंत ते काय करतात आणि सगळ्या त्यांच्या गोष्टी याच्यासाठी त्यांना आपल्याला एकटं सोडायचं. एकटं सोडायचं म्हणजे काय, प्रत्यक्षात आपण अलिप्त होत आहोत. आपण हे ठरवत आहोत की आपल्याला गरज नसताना क्रिटिसाइज करायला जायचं नाहीये, जज करायला जायचं नाहीये. जिथं आपल्याला काही विचारलेलंच नाहीये तिथं आपली मतं सांगायची नाही आहेत, बऱ्याच या सगळ्या गोष्टी. You yourself claim the freedom to do what you think proper. You must allow the same freedom to others, and when they exercise it, you have no right to talk about them. If you think someone is doing wrong and you can contrive an opportunity to privately and very politely tell them why you think so, it is possible that you may convince them. काय सांगितलं, जर आपल्याला वाटत असेल की एखादी व्यक्ती चुकीचं वागत आहे तर आपण काय करायचंय, त्यांना प्रायव्हेटली भेटायचंय आणि पोलाइटली त्यांना सांगायचंय की आपल्याला ते चुकीचं का वाटत आहे. But there are many cases in which even that would be an improper interference. इथं म्हणले की हे सगळं करणं सुद्धा बऱ्याच केसमध्ये चुकीचं असेल, इम्प्रॉपर असेल, अयोग्य असेल. On no account must you gossip to some third person about the matter. आणि आपल्याला एखादी गोष्ट चुकीची वाटते त्याच्याबद्दल आपण तिसऱ्या आणि अनेक सोबत तर ते बोलायचंच नाहीये. फॉर दॅट इज अन एक्स्ट्रीमली विकेड ऍक्शन. कारण ते जर आपण तसं करत असू तर ते एक्स्ट्रीमली अत्यंत दुष्टपणाचं आहे. आणि म्हणून आपण मागच्या आठवड्यात ना 2 गोष्टी ठरवल्या होत्या. मागच्या आठवड्यात म्हणजे शुक्रवारी 2 गोष्टी ठरवल्या होत्या. पहिली गोष्ट, आपण सतत रिफ्लेक्ट करायचं की आपण जे बोलत आहोत ते खरं आहे का,
काइंड आहे का, दयाळूपणाचा आहे का आणि हेल्पफुल आहे का. आणि याच्यासाठी एकतर आपण लक्ष ठेवू शकतो, थोड्या वेळानं बघू शकतो की मागच्या एका तासात आपण कुठं कुठं काइंडच्या विरुद्ध बोललेलो आहोत. अशी कुठली वाक्य उच्चारली जी बोलायची गरज नव्हती, जी बोलून कोणाला काही फायदा होणार नाही, किंवा ते काइंड नव्हतं किंवा खरं पण नव्हतं. आणि दुसरी गोष्ट आपण ठरवली होती की हे ऑब्झर्व करायचं की आपण किती वेळेला काहीतरी चालू आहे आणि तिथं जाऊन सांगत आहोत काही ना काहीतरी, जिथं आपला काही संबंध नाहीये. या दोन गोष्टी आपण बघायच्या ठरवल्या होत्या. आता अजून एक गोष्ट बघू शकतो, ते म्हणजे आपण क्रिटिसाइज तर करतोच, पण मेंटली क्रिटिसाइज किती किती करतो, काय काय करतो. दुसरं, आपण व्हर्बली क्रिटिसाइज काय काय करतो आणि कोणाकोणासोबत करतो. या दोन गोष्टी आपल्याला विशेषतः लक्ष ठेवायच्या. आपण क्रिटिसाइज तर करतच आहोत, आपण सगळेजण क्रिटिसाइज करतोच. महत्वाचं आपल्याला बघायचं हे आहे की आपण किती क्रिटिसाइज फक्त मेंटली करतो, ते तर भरपूर करतो, पण विशेषतः व्हर्बली किती करतो, म्हणजे बोलून किती करतो. आणि बोलून जे आपण क्रिटिसाइज करतो ते 3 प्रकारचं असू शकतं. एक, आपण बोलत आहोत, आपल्याला काहीतरी गोष्ट असह्य झाली आणि आपण बोलत आहोत. दुसरं, आपण ते दुसऱ्या व्यक्तीशी बोलत आहोत, कदाचित आपल्या घरच्या एखाद्या व्यक्तीशी. क्रिटिसाइज दुसऱ्याला करत आहोत, पण जवळच्या एखाद्या व्यक्तीशी बोलत आहोत. तिसरं, ते म्हणजे अनेकांशी बोलत आहोत. आणि त्यात सुद्धा अशा व्यक्तीशी जर आपण बोलत असू, ज्यांना इतरांचे गॉसिप्स ऐकायला मजा येते, तर ते अजून डेंजरस आहे. का? कारण अख्खं गॉसिपबद्दल बरंच काही पुढे सांगितलं गेलं, तरी पण ते पहिल्यांदा आपलं ऐकतील, ते अजून त्या क्रिटिसिझममध्ये ॲड करतील. हं? जेव्हा आपण अशा व्यक्तीशी बोलू, जे क्रिटिसाइज करायच्या मूडमध्ये आहेत, आपण पण बऱ्याचदा असतो, किंवा ज्यांना जनरली आवडतं क्रिटिसाइज करायला, इतरांना नावं ठेवत राहायला. तर आपण जर काहीतरी वाईट म्हणत असू, तर ते त्याच्यात ॲड करतील. आपण पण तेच करतो. बरोबर? पहिल्यांदा ते ॲड करतील. मग दुसरी गोष्ट, ते अजून 1, 2, 3, 4 व्यक्तींना सांगतील आणि प्रत्येक वेळी सांगताना त्याच्यात अजून जास्त काही ना काहीतरी ॲड होत जाईल. स्टोरी पण बदलत जाईल. आणि अशा प्रकारे जे प्रत्यक्षात घडलेलंच नाही, ती गोष्ट अनेकांपर्यंत पोहोचेल. आणि त्याच्यामुळं इथं म्हणलंय, की ही अत्यंत दुष्टपणाची गोष्ट आहे. त्याच्यामुळं आपल्याला प्रयत्न करायचा आहे, की आपण ते टाळत आहोत. If you see a cause of cruelty to a child or an animal, it is your duty to interfere. हां, आता काय झालं? पहिल्यांदा सांगितलं, की इतर काय करतात, त्याच्यामध्ये इंटरफिअर करायचा आपला काही संबंध नाही. पण आता हे सांगितलं जात आहे, की कधी-कधी आपण इंटरफिअर करू शकतो. एक पहिलं सांगितलं, की जर आपल्याला एखादी गोष्ट चुकीची वाटते, तर आपण त्यांना सांगू शकतो. पण बऱ्याच केसमध्ये ते पण आवश्यक नाहीये. आता दुसरी गोष्ट आहे, की जर एखाद्या लहान मुलाला, म्हणजे मुलगा-मुलगी किंवा एखाद्या प्राण्याला जर कोणी इजा करत असेल, तर आपण तिथे जाऊन इंटरफिअर करू शकतो. म्हणजे काय, थांबवू शकतो. इफ यू सी एनीवन ब्रेकिंग द लॉ ऑफ द कंट्री, यू शुड इन्फॉर्म द ऑथॉरिटीज. आता ही गोष्ट खूप महत्वाची आहे. लॉ ऑफ द कंट्री, पण लॉज हे म्हणजे लीगल आणि व्हर्च्यू या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. समजा आपल्याला हे दिसत आहे, की एखाद्या ठिकाणी काहीतरी खूपच मोठी आणि वाईट गोष्ट चालू आहे. तर प्रश्न असा, की आपण काय करायचं? आणि त्या सिच्युएशननुसार अनेक गोष्टी बदलतील. पण जनरल सिक्वेन्स हा आहे, पहिल्यांदा आपण सांगायला हवं त्याच व्यक्तींना, जे काहीतरी चुकीचं करतात. कधी-कधी फार काही गोष्टीत, कमी गोष्टीत असू शकतं, पण काही गोष्टीत असं असतं, की एखाद्या व्यक्तीला कल्पनाच नसती, की ते चुकीचं घडतं. एक एक्झाम्पल, एक पर्टिक्युलर रस्ता आहे, जो वन वे आहे.
कुठं ना कुठेतरी त्याचा बोर्ड आहे. पण एक व्यक्ती रोज तिथून रॉंग डायरेक्शननं जाते. लॉ तोडणं चालू आहे का? हो, चालू आहे. पण ती मुद्दामून तोडत आहे का? असेलच असं नाही. चुकून असू शकतं. आता इथं वाक्य लिहिलंय, की आपण ऑथॉरिटीजना कळवायला हवं. पण आपल्याला कायम विचार करायचा लव्हिंग काइंडनेस अँड नॉन इंजुरी या व्हर्च्यूचा. आपल्या लक्षात आहे बेसिक प्राणी किलिंगमध्ये आपण जेव्हा व्हर्च्यू शिकलो, पहिला होता लव्हिंग काइंडनेस अँड नॉन इंजुरी, तिसरा होता ऑनेस्टी अँड नॉन लाईंग आणि त्या तिसऱ्या व्हर्च्यूमध्ये सांगितलं होतं, की जर ऑनेस्टी आणि लव्हिंग काइंडनेस याच्यामध्ये जर कॉन्फ्लिक्ट होत असेल, तर आपण प्रिफरन्स द्यायला हवा लव्हिंग काइंडनेसला. समजा आपल्याला दिसत असेल, की हा वन वे आहे आणि एक व्यक्ती रॉंग डायरेक्शननं जाते. तर पहिल्यांदा आपल्याला सांगायला हवं त्या स्वतः व्यक्तीला, की ठीक आहे, हा वन वे आहे आणि आता हे सांगणं खूप अवघड आहे कारण लिटरली इथं सुद्धा महत्वाचं आहे, की आपण त्यांना दुरुस्त करण्यासाठी सांगत नाहीये. त्यांना यासाठी सांगतोय, की तो ॲक्ट ऑफ लव्हिंग काइंडनेस असायला पाहिजे. कसं? समजा एक व्यक्ती रॉंग साइडनं जात आहे. अचानक पुढून दुसरं एखादं वाहन आलं आणि त्यानं काहीतरी झालं, तर त्यांना इंजुरी होऊ शकते. ती इंजुरी टाळण्यासाठी म्हणून आपण एका व्यक्तीला सांगत आहोत. किंवा समजा त्या ठिकाणी काहीतरी काय म्हणतात ट्रॅफिकचे पोलीस उभे आहेत आणि एक दिवस ते त्या व्यक्तीला बघून त्यांच्याकडून दंड घेऊ शकतात. हे टाळण्यासाठी आपण एखाद्या व्यक्तीला सांगू शकतो. पण हे आपल्याला खूप जपून सांगावं लागेल. पण कुणाला? ऑथॉरिटीजना नाही, तर त्या पर्टिक्युलर व्यक्तीला. आता एकदा जर आपण त्यांना सांगितलं, आपला रोल संपला. हां, कधी-कधी असं होऊ शकतं, ठराविक गोष्टीत विशेषतः जवळच्या एखाद्या व्यक्तीच्या बाबतीत आपल्याला परत एकदा आठवण करून द्यावी लागू शकते. का? कारण अनेक वर्ष कदाचित एक चूक घडत आहे किंवा अनेक महिने, तर ती डायरेक्शन बदलणं अवघड असू शकतं. परत-परत रिमाइंडर्स लागतात. आता दुसरी कंडिशन आपण बघू. अशी काहीतरी कंडिशन आहे, की एक्झाम्पल, आपण एखाद्या ठिकाणी जात आहोत, तिथं काहीतरी खाण्याचं मटेरियल आहे आणि आपल्याला दिसतंय, की त्या ठिकाणी काही कारणानं स्वच्छता पाळली जात नाहीये किंवा काहीतरी उघडं राहिलेलं आहे. किंवा कधी-कधी असं होतं, आपण एखादं फूड आयटम घरात आणतो आणि उघडल्यावर त्याच्यात काहीतरी सापडतं. कधी-कधी कुठलातरी किडा सापडेल, केस सापडतील, काहीतरी सापडतं. आता इथं सुद्धा आपण डायरेक्ट कुठल्यातरी गव्हर्नमेंट ऑथॉरिटीला ही गोष्ट सांगायला हवी का? नाही. पहिली स्टेप काय? आपण सांगत आहोत त्या पर्टिक्युलर ऑर्गनायझेशनला. ते पण रागवून सांगायची गरज आहे का? नाही. अगदी जेंटल म्हणजे आपण किती प्रेमानं सांगू शकतो त्या प्रेमानं, की ठीक आहे, असं-असं झालेलं होतं. आणि त्यानं कुठलीही वॉर्निंग द्यायची कारण नाही. रा टोनमध्ये अ, असं काय करणं योग्य नाही. या पद्धतीचा टोन आणायची गरज नाही. फक्त आपण सांगत आहोत, इन्फॉर्म करत आहोत. का? जेणेकरून समजा एकतर चुका घडतच असतील आणि 100% प्रॉपर असं कधीच घडणार नाही. पण एखादा काहीतरी त्यातला ड्रॉबॅक लक्षात आला त्यांच्या, तर भविष्यातली मोठी गोष्ट टाळता येऊ शकते. बास फक्त एवढ्या एका उद्देशासाठी. म्हणून आपल्याला हे लक्षात घ्यायचंय, की लव्हिंग काइंडनेस याला आपल्याला प्रिफरन्स द्यायचा आहे. हां, कधी-कधी आपलाच मूड इतका खराब होऊ शकतो, की आपण रागावून सांगत आहोत. पण नंतर आपल्याला माहिती आहे, इनर रिफ्लेक्शन अँड फर्म रिझोल्यूशन. ॲट मेंटली आपल्याला ते करेक्ट करायचंय. जेणेकरून हळू-हळू आपण ती गोष्ट बदलून टाकू पूर्णतः. हां, आता याच्या पुढची गोष्ट. आपल्याला असं दिसतंय, की एक घर आहे आणि तिथं काही जण येऊन ते घराचं कुलूप तोडायचा प्रयत्न करतात. आता इथं आपण कोणाला कळवायला हवं? एक तर जर परिस्थिती असेल, तर आपण जरासं सिरियसली चेक करू शकतो, की कुलूप तोडणं चालू आहे, की दुसरं काही चालू आहे.
कदाचित असं होऊ शकतं ना, की त्याच घरातले कोणतरी असतील आणि त्यांची किल्ली हरवली असेल आणि म्हणून ते तोडत असेल. पण जर आपल्याला ओळखीची व्यक्ती असेल, तर आपण त्यांना ओळखू किंवा आपण त्यांना फोन करून विचारू शकतो, की असं-असं काहीतरी चालू आहे. इथं आपल्याला कदाचित ऑथॉरिटीजना कळवायची गरज लागू शकते. जर आपण नाही कळवलं, तर जास्त इंजुरी होईल. म्हणून प्रत्येक वेळी आपण येऊन कॅल्क्युलेट करत आहोत, लव्हिंग काइंडनेस अँड नॉन इंजुरी या भाषेत. पण इन जनरल आपल्याला लक्षात ठेवायचं आहे, की पहिल्यांदा आपण जाऊ त्या पर्टिक्युलर व्यक्तीकडं किंवा त्या पर्टिक्युलर ऑर्गनायझेशनकडं. मग अगदीच काहीतरी सिव्हिअर गोष्ट आहे, ज्यानं खूप मोठं काहीतरी होत आहे. त्याच ठिकाणी जर गरजच वाटत असेल, तरच आपण जात आहोत पुढं, नाहीतर नाही. पुढं, इफ यू आर प्लेस्ड इन चार्ज ऑफ अनदर पर्सन इन ऑर्डर टू टीच हिम. जर आपल्याला दुसऱ्या एखाद्या व्यक्तीला काहीतरी शिकवण्यासाठी इन्चार्ज म्हणून ठेवलेलं असेल, बनवलेलं असेल, इट मे इथं शब्द वापरले, इट मे बिकम युअर ड्युटी जेंटली टू टेल हिम ऑफ हिज फॉल्ट्स. जर आपल्याला ऑथॉरिटी म्हणून नेमलेलं आहे, की आपल्याला या व्यक्तीवर लक्ष ठेवायचं आहे, त्यांचं बरोबर चाललंय का बघायचं, तर आपण त्यांना सांगू शकतो. ते पण जेंटली. एक्सेप्ट इन सच केसेस, काय इन्स्ट्रक्शन आहे? माइंड युअर ओन बिझनेस अँड लर्न द व्हर्च्यू ऑफ सायलन्स. सायलन्स. मागच्या वेळी पण आपण हे बघितलं होतं. टू नो, टू डेअर, टू विल अँड टू बी सायलेंट. आणि या पुस्तकात म्हणलं होतं, की यातली जी चौथी गोष्ट आहे, ती सगळ्यात जास्त टफ आहे. ठीक आहे. इथं दुसरं क्वालिफिकेशन झालं. पहिलं क्वालिफिकेशन होतं विवेक, डिस्क्रिमिनेशन किंवा डिसर्नमेंट, जिथं आपण विचार करत आहोत, की जास्त योग्य काय? जास्त उपयुक्त काय? खरंच काय? जास्त लाँग लास्टिंग काय आहे? वगैरे, वगैरे. दुसरं आहे डिझायरलेसनेस, ज्याच्यामध्ये आपण हे जाणून घेत आहोत, की अशी एखादी गोष्ट घडावी ही माझी इच्छा आहे. ही जी इच्छा आहे, तो मी तयार केलेला प्रॉडक्ट आहे. पण ती इच्छा म्हणजे मी नाही. आणि हे जाणून घेऊन आपण वागत आहोत. ही बरीच टफ गोष्ट आहे. पण एक तर आपल्याला हे सांगितलेलं नाहीये, की इच्छा दाबून धरायच्यात. आपल्याला हे सांगितलंय, की ज्या काही इच्छा आहेत त्याच्यावर जागं व्हायचंय आणि डिस्क्रिमिनेशन वापरायचंय. आणि मग हेही जाणून घ्यायचंय, की त्या इच्छा म्हणजे आपण नाही. आणि मग त्याच्यानुसार आपल्याला गोष्टी करायच्या. त्याच्यामुळं याच्यात दगड व्हायचा, कोल्ड व्हायचा काही संबंध नाहीये. उलट आपण जास्त एन्जॉय करायला चालू करू, जितकं आपल्याला जमेल तितकं. ही गोष्ट एवढी असेल, तर अगदी स्लोली आपल्यामध्ये काही बाबतीत पहिल्यांदा डेव्हलप होईल, मग अजून काही बाबतीत होईल, असंच होणार. आता तिसरा पार्ट आहे, तिसरं क्वालिफिकेशन आहे, ते म्हणजे गुड कंडक्ट, योग्य वागणं किंवा चांगलं वागणं. आणि याच्यामध्ये 6 पॉइंट्स येतात. The 6 points of conduct which are especially required are given by the master as 6 पॉइंट्स दिले आपल्याला हे सांगायला, की आपण कसं वागायचं आणि चांगलं वागणं म्हणजे काय. पहिलं आहे सेल्फ कंट्रोल ॲज टू द माइंड, मनावरचा ताबा. दुसरं आहे सेल्फ कंट्रोल इन ॲक्शन. तिसरं आहे म्हणजे काय, कृतींवरचा ताबा. तिसरं आहे टॉलरन्स, सहनशीलता. चौथा आहे चेअरफुलनेस. पाचवा आहे वन पॉइंटेडनेस. आणि सहावा आहे कॉन्फिडन्स. आता जर आपण व्हर्च्यू चेक केले, तर सेल्फ कंट्रोल ॲज टू द माइंड, हा पार्ट येतो लव्हिंग काइंडनेस अँड नॉन इंजुरीमध्ये. पाचही व्हर्च्यूमध्ये हा पार्ट येतो. दुसरं ॲक्शन, हे सुद्धा 5ही व्हर्च्यूमध्ये येतं, कारण 5ही व्हर्च्यू आपण मेंटल, इमोशनल, व्हर्बल आणि ॲक्शन या 4ही लेवलवर प्रॅक्टिस करतो. टॉलरन्स हा लव्हिंग काइंडनेस अँड नॉन इंजुरीचा पार्ट आहे. चेअरफुलनेस हा पण ॲक्च्युअली लव्हिंग काइंडनेस अँड नॉन इंजुरीचा पार्ट आहे, पण तो आराटिक योगाच्या एका पिलरचा पण पार्ट आहे. त्याच्यापुढे वन पॉइंटेडनेस हा तर व्हर्च्यूचा आहे, फोर्थ व्हर्च्यूचा पार्ट आहे. आणि कॉन्फिडन्स हा ॲक्युरेट परसेप्शन, करेक्ट एक्सप्रेशनचा पार्ट आहे, व्हर्च्यू नंबर 3चा पार्ट आहे.
I know some of these are often translated differently, as are the names of the qualifications. काय म्हणतात की मला माहिती आहे की हे जे 6 शब्द आहेत, ते वेगळ्या शब्दांना वापरून कुठं कुठं रिप्रेझेंट केलेले आहेत. जसं क्वालिफिकेशनची नावं सुद्धा वेगळी नावं वापरून रिप्रेझेंट केली. फॉर एक्झाम्पल डिझायरलेसनेस यालाच एक शब्द आहे वैराग्य, आणि वैराग्य हा शब्द पॉप्युलर आहे. But in all cases, I'm using the names which the master himself employed when explaining them to me. जे कृष्णमूर्ती काय म्हणतात किंवा अल्सिओन काय म्हणतात की आत्ता ते जे शब्द वापरत आहेत ते शब्द आहेत जे त्यांच्या गुरूंनी वापरले त्यांना शिकवताना. आता यातल्या प्रत्येकाबद्दल एक्सप्लेनेशन आहे. पहिलं, सेल्फ कंट्रोल ॲज टू द माइंड. The qualification of desirelessness shows that the astral body must be controlled. आपल्या डिझायर्सवर म्हणजे कशावर, इच्छांवर कंट्रोल, याचा अर्थ काय आहे? तर आपल्या ॲस्ट्रल बॉडीवर कंट्रोल. आणि आपण हे बघितलं की माइंड हे कशा रिलेटेड आहे? मन कशा रिलेटेड आहे? मनाचे 2 पार्ट आहेत. एक आहे इमोशन्स आणि दुसरं आहे विचार. तर जेव्हा आपण शब्द वापरतो ॲस्ट्रल बॉडी, तेव्हा आपण इमोशन्स बद्दल बोलत आहोत. जेव्हा आपण शब्द वापरतो मेंटल बॉडी, तेव्हा मनाबद्दल बोलत आहोत. पण जेव्हा आपण सिंपल माइंड हा शब्द वापरतो, तेव्हा ते कॉम्बिनेशन आहे ॲस्ट्रल बॉडी म्हणजे इमोशन्स प्लस थॉट्सचं. त्याच्यामुळं इथं एक्झाम्पल दिलेलं आहे ॲस्ट्रल बॉडीबद्दल. दिस दिस शोज दॅट द सेम थिंग ॲज टू द मेंटल बॉडी. डिझायरलेसनेसमध्ये आपण आपल्या इमोशनल बॉडीवर कंट्रोल आणायला स्टार्ट केली ते क्वालिफिकेशनची प्रॅक्टिस करताना. आता या क्वालिफिकेशन मधल्या या पर्टिक्युलर कंडक्टची प्रॅक्टिस करताना आपण प्रॅक्टिस करत आहोत आपल्या मेंटल बॉडीवर कंट्रोल आणायला. मेंटल बॉडीवर कंट्रोल म्हणजे काय? आपल्या विचारांवर कंट्रोल, आणि आपण जे वेगवेगळे लॉजिक वापरत आहोत, आपण जे इंटेलेक्च्युअल ॲनालिसिस करत आहोत त्याच्यावर कंट्रोल. इट मीन्स कंट्रोल ऑफ टेम्पर so that you may feel no anger or impatience. टेम्पर. टेम्पर या शब्दाचा एक अर्थ आहे तो म्हणजे क्रोध. पण टेम्पर याचा अर्थ आहे आपली जी इनर स्टेट आहे त्याचं ती एजिटेट होणं. टेम्पर याचा अर्थ त्याचं एजिटेशन वाढणं. आणि बरोबर इथं जे 2 शब्द वापरले, एक आहे अँगर. जेव्हा आपण रागावतो तेव्हा आपलं मन स्थिर नसतं, त्याचे व्हायब्रेशन्स वाढलेले असतात. ना ॲस्ट्रल बॉडी इमोशनली आपण स्थिर असतो, त्याचे व्हायब्रेशन्स वाढलेले असतात. ना आपलं फिजिकल बॉडी आपली स्थिर असती, त्याचे व्हायब्रेशन्स वाढलेले असतात. बऱ्याचदा आपण जेव्हा रागवतो तेव्हा हात थरथरतो, आपल्या घशाला कोरड पडती. का? कारण आपलं जे टेम्परामेंट आहे ते बदललं. आता दुसरी गोष्ट इथं म्हणलं इम्पेशन्स. जेव्हा आपण शांत नसतो आणि काहीतरी घडतं, जेव्हा आपण अँक्शियस म्हणतो, जेव्हा आपल्याला असं वाटतं की पटकन घडावं, जेव्हा आपल्याला खूप टेन्शन येतं, त्या सगळ्या स्टेटमध्ये आपला टेम्पर बदलतो. आणि टेम्पर याचा अर्थ फक्त राग नाहीये. टेम्पर म्हणजे आपण स्थिर नाहीये, शांत अवस्थेत नाहीये, आपण जास्त एजिटेटेड मोडमध्ये आहोत. So that you may feel no anger or impatience of the mind itself, so that the thought may always be calm and unruffled. आत्ता जेव्हा आपण या गोष्टींकडे बघू तेव्हा आपल्याला ते खूप मोठं आयडियल वाटेल की खूप वरची गोष्ट आहे. पण जसं आपण गोल सेटिंग मध्ये पण बघतो की आपल्याला नजर ठेवायची त्या ठिकाणी, एकदा बघून घ्यायचं, मग प्लॅन बनवायचा, आणि मग आता नजर असेल फक्त आत्तावर, फक्त पुढच्या पावलावर, एका वेळी एक पाऊल. त्याच्यामुळं
आपल्याला हे बघायचंय की या गोष्टी आपल्याला बदलायच्यात आणि मग सिंपल आपली जी व्हर्च्यूची प्रॅक्टिस आहे ती डे बाय डे प्रॅक्टिस चालू ठेवायची. ठीक आहे. पण आपल्या समोर काय उद्दिष्ट दिलंय की आपलं मन इतकं शांत असायला पाहिजे की आपल्याला राग जाणवणार नाही, इम्पेशन्स जाणवणार नाही आणि आपले जे विचार आहेत ते कायम शांत आणि अनरफल्ड आहेत. ते अस्थिर नाही आहेत, ते शांत आहेत. अँड थ्रू द माइंड of the nerves so that they may be little irritable as possible. आणि त्याच्यामुळं आपली जी नर्व्हस सिस्टम आहे ती सुद्धा शांत आहे. याचा अर्थ काहीतरी घडलं आणि आपण एक्साइट झालो म्हणजे आपले नर्व्स सुद्धा बिघडले. काहीतरी झालं आणि आता आपल्याला धडधडायला चालू झालं, नर्व्स बिघडले. त्याच्यामुळे इथं आपल्याला हेही सांगितलंय की माइंड, इमोशन्स, थॉट्स आणि आपलं शरीर सुद्धा शांत होत आहे. दिस लास्ट इज डिफिकल्ट. गंमत अशी आहे की आपल्याला हेच डिफिकल्ट वाटत आहे की डिझायर्स कशा कंट्रोलमध्ये येतील, इमोशन्स आपल्या कशा कंट्रोलमध्ये राहतील, थॉट्स कसे कंट्रोलमध्ये राहतील. पण इथं म्हणलं जातं की यातलं लास्ट जे आहे ते डिफिकल्ट आहे. आणि लास्ट काय आहे तर नर्व्सना कंट्रोलमध्ये ठेवणं. का? Because when you try to prepare yourself for the path, you cannot help making your body more sensitive. जसं आपण प्रॅक्टिस करत आहोत, जसं आपण ध्यान करत आहोत, ध्यान याचा अर्थ काय? आपण अवेअरनेस वाढवत आहोत. विशेषतः आपण जर आराटिक ध्यानचा विचार केला तर लिटरली आपण लक्ष ठेवत आहोत की कुठं काय काय गोष्टी आहेत. बरोबर? पर्टिक्युलर हे शब्द वापरलेले आहेत जेव्हा आपल्याला गाईड केलं जातं आराटिक ध्यान. तर आराटिक ध्यान करत आहोत, आपली सेन्सिटिव्हिटी वाढवत आहोत. ट्विन हार्ट्स करत आहोत, हार्ट चक्र मोठं होत असेल त्यांना आपली सेन्सिटिव्हिटी वाढत आहे. हे सगळं आपण करत असताना काहीतरी घडतंय आणि आपण शांत आहोत, हे थोडंसं डिफिकल्ट बनतं. पण ठीक आहे, आपल्याकडं काय आहे, आपण ती प्रॅक्टिस करत राहायची जेणेकरून एक दिवस ते जास्त जास्त घडायला चालू होईल. So that its nerves are easily disturbed by a sound or a shock and feel any pressure acutely, but you must do your best. एक्झाम्पल, आपण मेडिटेट करत आहोत आणि खरंच खूप छान मेडिटेशन होत आहे. जसं आपल्याला लेट गो म्हणून सांगितलंय आणि आपण लिटरली लेट गो झालेलं आहे. आपण वरपर्यंत कुठेतरी गेलेले आहोत आणि अचानक आपल्या आपल्या दारावर काहीतरी वाजलं किंवा अचानक कोणीतरी मोठ्यानं हाक मारली किंवा अचानक काहीतरी फटाका वाजला किंवा अचानक कोणीतरी जोरात कोणाला तरी हाक मारली तर आपण प्रचंड वेगानं तिथून खाली येतो. ही गोष्ट आहे, त्यानं आपले नर्व्स खूप बिघडतात. आता याचा एक महत्वाचा इम्पॅक्ट होतो ते म्हणजे त्यावेळेला आपल्याला फक्त अरेच्छा आपण असं चालू, अरेच्छा माझं किती छान मेडिटेशन चालू होतं आणि अचानक असं झालं किंवा दचकलं एवढंच वाटतं. पण जसं एक तलाव आहे, पाणी आहे, त्याच्यात एक दगड टाकला तर एकच वेव्ह नाही निघत, त्याचा एक रिपल इफेक्ट असतो. सेम तसं घडतं. जर आपण या स्टेटमध्ये डिस्टर्ब झालो तर कधी कधी नंतरचे काही मिनिट किंवा काही तास आपण इम्पेशंट असतो किंवा अस्थिर असतो आणि मग आपण जसं इथं म्हणलं होतं अगदी शांतपणाने विचार व्हायला पाहिजे, तसे होणार नाहीत वगैरे वगैरे, अशा गोष्टी होऊ शकतात. तेव्हा ठीक आहे, आपल्याला हे लक्षात ठेवायचंय की जर असं कधी झालं तर परत विशेषतः हिलिंगच्या टेक्निक्स वापरून, प्लॅनिक हिलिंगच्या टेक्निक्स वापरून परत आपली एनर्जी आपल्याला नॉर्मल ठेवायची, नॉर्मल करायची. विशेषतः आपल्याला एका चक्राचं जास्त क्लिनिंग करावं लागेल जेणेकरून आपण नॉर्मल होऊ. आणि असं जर सिव्हिअरली झालं तर आपल्याला थोडंसं लक्षात ठेवायचं, लक्ष हे ठेवायचं की आज आपण कधी कधी इम्पेशंट बनत आहोत. जसं आपल्या लक्षात येईल की आपला पारा चढत आहे तसं आपण थोडंसं मागं जात आहोत.
मागं जाणं याला एक इंग्लिश शब्द आहे रिट्रीट, की समजा आपण त्या पर्टिक्युलर दिवशी इम्पेशन्स वाढत आहे आणि आता लक्षात येते की आता या व्यक्तीशी बोलताना भांडण होऊ शकतं, तर ठीक आहे, आज आपण ते बोलणं टाळत आहोत, आपण लांब जात आहोत त्या सिच्युएशन पासून, आपापलं काम करत आहोत. मग कदाचित त्या दिवशी आपण शांत होऊ, दुसऱ्या दिवशी होऊ, मग परत आपण त्या सिच्युएशन मध्ये जात आहोत. ठीक आहे. एक एक्झाम्पल, एक्झाम्पल असा आहे की मला एक्झॅक्ट आठवत नाही कोणी कोणाला दिलेली इन्स्ट्रक्शन होती, पण कदाचित मास्टर चॉकॉक्सी यांनी दिलेली असावी किंवा कुठल्या तरी आचार्याने दिलेली असावी किंवा हेमल शाह यांनी दिलेली असावी, की पेरेंट्स आणि त्यांचा मुलगा किंवा मुलगी ऐकत नव्हते आणि ते परत परत सांगत होते आणि तो मुलगा किंवा मुलगी जास्तच ऐकणार नाही असं करत होते आणि असं सतत होत होतं. आणि मग या पर्टिक्युलर कोणीतरी इन्स्ट्रक्शन काय दिली की ठीक आहे, जर असं होतंय ना तर आता त्यांना काहीच सांगायचं नाही. हे सांगतायत, हे ऐकत नाहीयेत, तर नाही सांगायचं. आधी स्वतः शांत व्हायचं. त्याच्यामध्ये 2, 3, 4 दिवस लागले तरी हरकत नाही आणि मग स्लोली आणि लव्हिंग काइंडनेस ठेवून तीच इन्स्ट्रक्शन परत द्यायची आणि जेंटली, फोर्स न करता. आणि ते त्यांनी केलं आणि त्यांचं ऑब्झर्वेशन हे होतं की आधी बऱ्याचदा सांगून परत परत रागवून जी गोष्ट ऐकलीच जात नव्हती, अचानक आता ते ऐकत नाही, ठीक आहे, त्यांनी माघार घेतली, 2, 3 दिवस सगळी परिस्थिती नॉर्मल होऊ दिली आणि मग जेंटली सांगितलं की ठीक आहे, तुला असं करायचं आहे पण याचे हे दुष्परिणाम आहे, हे जर तू आता असं केलंस तर तुझ्यावर हे 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 वाईट परिणाम होतील, तुझं असं असं नुकसान होईल, मग बघ काय करायचं. आणि अचानक ती मुलं वागणं त्यांचं बदललं. ठीक आहे, तर आपण हे ट्राय करू शकतो. आपल्याला हे ट्राय करावं लागू शकतं घरी, ऑफिसमध्ये, बऱ्याच ठिकाणी, सोसायटीमध्ये सुद्धा. थोडक्यात काय, तर जेव्हा आपण इम्पेशंट आहोत, जेव्हा आपण जो इथं शब्द लिहिलेला आहे की आपला टेम्पर बदललेला आहे, तेव्हा आपण जास्त त्या एनर्जीज घेऊन एक शब्द आहे ना, राडा करायला जात नाहीये. उलट आपण थोडंसं मागे येत आहोत, शांत करत आहोत स्वतःला. आपण एखादं GLS वाचत आहोत. GLS वाचता वाचता आपण एका वेगळ्या झोनमध्ये जातो. आपण जास्त विचार करतो. अनेक बाजू समोर येतात. स्वतःला शांत करू शकतो. किंवा मेडिटेट करत आहोत, फॉरगिव्हनेस करत आहोत, दुसरा काहीतरी विषय वाचत आहोत. विशेषतः आपण मेंटल एफर्ट्स घेत आहोत. जर आपल्या लक्षात असेल, न्यूरोप्लास्टिसिटी एक्झरसाइजेस आणि डिसिजन मेकिंग टेम्पलेट सुद्धा प्रीमियम मेंबरशिप मधलं, तर तिथं आपण बघितलं होतं की आपल्या इमोशन्सना कंट्रोल आपण कसं करू शकतो. एक गोष्ट आहे हार्ट चक्राची पॉवर वापरून, दुसरी गोष्ट आहे मेंटल एफर्ट्स वापरून. जितकं आपण इंटेलेक्च्युअल वर्क करत असू तितकं आपल्याला इमोशन्सना कंट्रोल करायला रिलेटिव्हली सोपं जातं. ठीक आहे. द काम माइंड मीन्स ऑल्सो करेज. शांत मन याचा अजून एक अर्थ आहे, ते म्हणजे धैर्य. कसं काय? कारण जेव्हा आपल्याकडं सफिशियंट करेज नसतं, पुरेसं धाडस नसतं, तेव्हा काय होतं, काहीतरी समोर सिच्युएशन आली आणि आपण लगेच घाबरून गेलो आणि आपण म्हणलं की नको, आता मला हे नाही जमणार. बरोबर? एक्झाम्पल, हे पुस्तक वाचण्याच्या बाबतीत आपलं करेज पूर्णतः असतं का? ऑफकोर्स, आता आपण जे अभ्यास करत आहोत आपलं करेज आहे म्हणून आपण इथं आहोत, पण इन जनरल अनेकांचं करेज असेल का? हे आपण मागच्या वेळी पण डिस्कस केलं होतं ना, की नसेल. का? कारण याच्या एक आपण मागच्या वेळी कारण बघितलं होतं, ते म्हणजे आपल्याला हेच परत परत लक्षात येईल की आपलं चुकतं. आपल्याला परत परत एकच गोष्ट समोर येईल की आपल्या बाबतीत वाईट घडतंय ना म्हणजे आपण चुकीचे आहे, आपल्याला दुःख होतंय ना म्हणजे आपण चुकीचे आहे, आपलं नुकसान झालं याचा अर्थ आपण चुकीचे आहे. हेच समोर परत परत येईल. आपण कुठंतरी याचं उत्तर शोधायला जाऊ की ठीक आहे,
मला कोण तर या पद्धतीने सांगेल, की "ठीक आहे बाबा, तुला खूप वाईट वाटतंय." पण जितकं आपण पुस्तकं वाचू, तितकं एकच गोष्ट लक्षात येईल, की आपल्या बाबतीत जर दुःख होत असेल, तर आपण चुकीचे आहोत. आणि हीच एक गोष्ट आवश्यक आहे आपल्याला कळणं. दुसऱ्या कुठल्या गोष्टी उपयोगाच्याच नाहीत. पण हे समजून घ्यायला करेज लागेल. दुसरं, यातल्या बऱ्याच गोष्टी सिंपल भाषेत आपल्या डोक्यावरून जाणार आहेत. आणि मग इथं करेज लागेल, की आपण तिथं पेशन्स ठेवून वाट बघत आहोत. आपण परत-परत अभ्यास करत आहोत. मग दुसऱ्यांदा ऐकत आहोत. मग तिसऱ्यांदा ऐकत आहोत. परत एकदा पुस्तक वाचत आहोत. कदाचित 7व्या-8व्या वेळेला वाचल्यावर मग आपल्याला समजायला स्टार्ट झालं. पण बऱ्याचदा आपल्याला काय आवडतं, जे एकदा वाचल्यावर किंवा एकदा ऐकल्यावर समजेल असंच आवडतं. पण त्याच्या डेव्हलपमेंट नाही. काहीच नाही. उलट त्याच्यामध्ये ऱ्हास आहे. त्याच्यामध्ये बरेच घोळ आहेत. The calm mind means also courage, so that you may face without fear the trials and difficulties of the path. काय सांगितलं? स्पिरिच्युअल पाथवरच्या ज्या ट्रायल्स आहेत आणि डिफिकल्टीज आहेत, त्यांना आपण न घाबरता सामोरं जाऊ. आता आपण याच्यावर डिस्कस करू शकतो, की स्पिरिच्युअल पाथवर ट्रायल्स आणि डिफिकल्टीज आहेत, याचा अर्थ काय? असं का असतं? ही एक खूप प्रॅक्टिकल गोष्ट आहे. याच्यात काहीही फॅनेटिकल नाही. याच्यात काहीही असं नाही, की चला आता आपण स्पिरिच्युअल पाथ घेतला म्हणजे आता भरपूर काहीतरी घडणार. असं नाहीये ते. याचा अर्थ असा आहे, एक व्यक्ती आहे, त्या व्यक्तीनं आता ठरवलं, की मला आता रनिंगच्या रेसमध्ये भाग घ्यायचा आहे. ठीक आहे. आता या व्यक्तीचं नेहमीचं आयुष्य चालू आहे, त्याची फॅमिली आहे. आता त्यानं ठरवलं, की मला रनिंगच्या रेसमध्ये पण भाग घ्यायचा आहे. आता त्यांना काय स्टार्ट केलं करायला पाहिजे, तर त्याची प्रॅक्टिस. मग रोज ती व्यक्ती एका ठराविक वेळेला उठत असेल आणि भरपूर पळत असेल. पण पळणं हे नुसतंच सुखद असेल का? नसेल. पळताना काय काय होईल? भरपूर कष्ट होतील, पाय दुखतील, घाम येईल, दमायला होईल. मग पळताना अजून काय होईल? अधेमध्ये पाय लचकू शकतो, अधेमध्ये पडायला होऊ शकतं, जखम होऊ शकते, अधेमध्ये छोटी-मोठी इंजुरी होऊ शकते. याच्या पुढं हे सगळं सांभाळत प्रॅक्टिस पण आहे आणि फॅमिली लाईफ आहे, वर्क लाईफ आहे. हे सगळं सांभाळत आता त्यांना कुठल्यातरी कॉम्पिटिशनमध्ये जायचं आहे. तर त्याचं सगळं टेन्शन असू शकतं. दुसऱ्या देशात जायचं असेल, तर ते सगळे डॉक्युमेंट्स कंप्लीट करणं, मग कुणाला तरी कन्व्हिन्स करणं, या सगळ्या गोष्टी असू शकतात. आणि मग ॲक्चुअली कॉम्पिटिशन. आणि त्याच्यामध्ये प्रत्येक वेळी जिंकेलच असं नाही. किंवा प्रत्येक वेळी खेळता येईलच असं नाही. बरोबर ना? मागच्या वर्षी एक घटना घडली होती. एका पैलवान कुस्तीपटूंना कुठल्यातरी बहुतेक ऑलिम्पिकमध्येच खेळताच आलं नाही. कारण एका रात्रीत वजन वाढलं. असं काहीतरी झालं. आता याचं किती दुःख झालं असेल. आता या सगळ्या गोष्टी आहेत ट्रायल्स अँड डिफिकल्टीज. पण आपल्याला प्रश्न हा विचारायचा आहे, की आपण हा पाथ चूज करत आहोत का? आपली स्वतःची ऑर्डिनरी लेवल जर इतकी असेल, तर याच्या अ, बाहेरच्या काय म्हणतात त्याला परिघाला आपण टच करणार आहोत का? हा आपला चॉईस आहे. आपली कपॅसिटी ही आहे. इन जनरल काय केलं जातं? आपली कपॅसिटी ही आहे, तर एवढंच केलं जातं. जे जमतंय त्याच्यापेक्षा कमी. आणि त्याच्यामध्ये सुद्धा भरपूर ड्रामा चालू असतो. पण आपल्याला हे करायचंय, की आपल्याला जमतं इतकं आणि आपल्याला करायचंय हे. आणि एवढं करून थांबायचं नाहीये. जसं आपल्याला हे जमेल, तसं आपल्याला अजून मोठं करायचंय आणि जसं ते जमेल, तसं अजून मोठं करायचं. विशेषतः आराटिक योगीस आपण आराटिक योगामध्ये का गेलेले आहोत? कारण आपल्याला अरहतशिप मिळवायची आहे. आणि त्याच्यामुळं तोपर्यंत थांबण्यातच पॉइंट नाहीये. आणि म्हणून या ट्रायल्स अँड डिफिकल्टीज समोर येणार. ती ऑब्व्हियस गोष्ट. एक्झाम्पल, आपण एक काहीतरी प्रॉडक्ट विकत आहोत आणि समोर एक व्यक्ती येऊन सांगेल, की या प्रॉडक्टचं बिल तुम्ही माझ्या कंपनीच्या नावानं करा, पण मला मध्ये कमिशन पाहिजे किंवा मला एका वेगळ्या रेटनं द्या आणि कंपनीला खोटं बिल लावा. आता आपण विचार करू डिस्क्रिमिनेशन
व्हर्च्यूज आणि आपण सांगू की नाही, असं नाही करता येणार. आता ठराविक कंडिशनमध्ये जे असं होऊ नये, पण ठराविक कंडिशनमध्ये असं होऊ शकतं की ती व्यक्ती म्हणेल, जर मला याच्यामध्ये पैसे मिळत नसतील, तर मी काहीतरी वेगळा विचार करेन. आणि मग आपल्याला परत चूज करावं लागेल, परत एकदा डिस्क्रिमिनेट करावं लागेल की ठीक आहे, आपण कितपत व्हर्च्यू ब्रेक करायचा की काय करायचं. मग आपण हे आपल्याला गेज करावं लागेल की जर आज आपण त्यांच्या कंपनीच्या नावानं जास्त बिल करत आहोत, तर तेच परत आपल्याकडं अनेक पटीने येणार असेल तर आपल्याला ते आवडेल का? आणि मग अशा गोष्टींचा विचार करून आपण ठराविक डिसिजन घेऊ. आणि कदाचित त्याच्यामध्ये एखाद्या बाबतीत आपला लॉस होऊ शकतो. मग ही आपल्याला डिफिकल्टी वाटेल. पण प्रत्यक्षात ही ट्रायल नाहीये, ही डिफिकल्टी नाहीये, हा आपला चॉईस आहे. आपण हे ठरवत आहोत की ठीक आहे, मला हा पाथ नाही, या पाथने जायचंय. फॉर एक्झाम्पल, ही वाक्य अवघड आहेत बायबलमधली, पण बायबलमध्ये एक वाक्य आहे ज्याच्यामध्ये येशू एक, काय म्हणू आपण, गाईडलाईन देतात की वाक्य असं आहे की इथं जे काही साम्राज्य आहे, इथं जे काही धन आहे, त्याला वाळवी लागू शकते, त्याची चोरी होऊ शकते, ते गंजू शकतं, ते फाटू शकतं, ते नष्ट होऊ शकतं. पण तिथं जे धन आहे त्याला यातलं काहीच होत नाही. आणि दुसरं म्हणजे ते परमनंट टिकणारं धन आहे. आणि मग ते सांगतात, जिथं आपली मालमत्ता आहे तिथंच आपलं जास्त लक्ष असतं. आणि मग चॉईस करा, चूज करा की कुठलं धन वाढवायचा आपण प्रयत्न करायचा. आता या वाक्याचा सीधा साधा अर्थ निघू शकतो की पैसे वाईट आहेत, पण नाही, तसं म्हणलं जात नाहीये. म्हणलं काय जातं की पैसे महत्वाचे आहे, पण त्याच्यापेक्षाही जाऊ दे, कंपॅरिझनची गरज नाही, पण अजून एक काहीतरी महत्वाची गोष्ट आहे, ते पण वाढवायचा प्रयत्न करू. ठीक आहे. पण असं करताना ती आपल्यासाठी ट्रायल आणि डिफिकल्टी वाटू शकते. पण याच्यात एक महत्वाची गोष्ट आहे की याच्यात फॅनेटिकल काही नाही, की आज आपण स्पिरिच्युअल पाथवर चालू केलं, उद्या येऊन कोणतर भांडलं. का? कारण मी आता ही स्पिरिच्युअल प्रॅक्टिस केली म्हणून भांडलं. मी आता मेडिटेशन करत आहे म्हणून आता लोक माझ्याशी येऊन भांडतात. नाही, असं काही नाहीये घडत. पुढचं, इट मीन्स ऑल्सो स्टेडीनेस. इट म्हणजे काय? काम माइंड, शांत मन, म्हणजे एक सांगितलं धैर्य, करेज. दुसरं सांगितलं स्टेडीनेस. आपण परत परत तीच गोष्ट करत आहोत. आपण मागच्या वेळी पण एक उदाहरण बघितलं होतं बॅटमॅन या मूवी मधलं. त्या मूवीमध्ये जो बॅटमॅन आहे, हिरो, लहान असताना तो एका विहिरीत पडतो आणि प्रचंड घाबरतो, कारण तिथे भरपूर वटवाघळं असतात. आणि मग त्याचे वडील त्या विहिरीत उतरतात, त्याला बाहेर काढतात आणि नंतर समजावून सांगत असतात की ठीक आहे, पडला, आपण पडतो, आपण का पडतो? कारण त्यातून आपण परत एकदा उठायला शिकतो. तसंच जेव्हा आपण ठरवू की नाही, मी आता चिडणार नाही. का? कारण ते व्हर्च्यूच्या अगेन्स्ट आहे. का? कारण आपण अनेक व्हर्च्यू ब्रेक करू जर चिडलो नाही. ठरवलं 10-15 मिनिटांनी आपण कोणाला तर झापू. ठरवलं त्याच दिवशी आपलं कोणाशी भांडण होईल. आपण असे काही शब्द बोलू जे आपल्याला बोलायला नको होते आणि मग आपल्याला वाईट वाटेल. आता मग काय होईल? मग आपण परत एकदा ठरवत आहोत की ठीक आहे, चूक झाली, परत एकदा हेच ट्राय करू. हा स्टेडीनेस आहे. याला अनेक वर्ष लागतील, 10 वर्ष लागतील, 15 वर्ष लागतील, 20 वर्ष लागतील, 50-60 वर्ष लागतील, कदाचित त्याच्यापेक्षा जास्त लागतील. आणि मग आपल्याला एक एक गोष्ट जमायला चालू होईल. यासाठी आपलं मन शांत असायला हवं. असंच अभ्यासाच्या बाबतीत आपण वाचलं, नाही समजलं, ठीक आहे. दुसऱ्यांदा वाचलं, थोडे स्पॉट समजले, ठीक आहे. परत एकदा वाचलं, आता जरा जास्त समजलं. पण हे तिसऱ्या चौथ्यांदा वाचणं, त्यासाठी स्टेडीनेस लागेल. अजून काय आहे? मेडिटेशन करत आहोत, शांत 20 मिनिट डोळे मिटून बसलो, काहीच वेगळं झालं नाही.
ठीक आहे. दुसऱ्या दिवशी तेच केलं, काहीच झालं नाही. ठीक आहे. 1 वर्ष तसंच करत आहोत, काहीच झालं नाही. ठीक आहे. आपण करत आहोत, जे आपल्याला करायला सांगितले गेले, जे आपण शिकलेले आहोत. बाकी सगळ्या गोष्टी जेव्हा घडतील तेव्हा घडतील. हां, आता आपण विचार करू शकतो, की मेडिटेशनमध्ये काय घडणं मुळात अपेक्षित आहे? किंवा काही घडणं अपेक्षित आहेच का? आणि जर असेल, तर ते का घडत नाहीये? आणि मग त्याच्या रिअरेंजमेंट्स करत आहोत. झालं. त्याच्यामुळं याला लागेल स्टेडीनेस, याला करेज सुद्धा लागेल आणि त्याचा अर्थ आहे शांत मन. So that you may make light of the troubles which come into everyone's life. आपण मागच्या वेळी पण हेच डिस्कस करत होतो, की परत, 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 परत गाडी फिरून एकाच ठिकाणी येते आणि कुठल्याही स्पिरिच्युअल बुकमध्ये परत त्याच ठिकाणी येते. ते म्हणजे सर्व्हिस. हे सगळं आपण का करत आहोत? आपलं मन शांत का करत आहोत? जेणेकरून आपण कुणाला तरी मदत करू शकू. आपण कुणाच्या तरी आयुष्यातलं दुखणं कमी करू शकू. आणि आपण किती लकी आहोत, की आपल्याकडं एक जबरदस्त टूल आहे, कुणाचं तरी दुखणं, भले शारीरिक असू दे किंवा मानसिक असू दे किंवा फायनान्शियल असू दे किंवा स्पिरिच्युअल असू दे. पण ते दुखणं कमी करण्यासाठी आपण इन्स्ट्रुमेंट बनवू शकतो. आपण ॲट थोडंफार तरी काहीतरी करू शकतो. अँड अव्हॉइड द incessant worry over little things in which many people spend most of their time. या वाक्यावर आपण खरंच खूप छान विचार करायची गरज आहे, की आता वरी याचा अर्थ काळजी, पण कसली काळजी? एक एक याचा अर्थ आहे, की समजा आपण कुठेतरी जात आहोत आणि आपल्याला काळजी लागली, की घरात काय होईल? घरात कोण येणार नाही ना? दुसरं, आपला मोबाईल आहे आणि सतत आपल्याला काळजी आहे, की फोन वाजेल का? मग मला ऐकू येईल का? प्रत्येक वाजलेला फोन आपण उचलायलाच हवा. प्रत्येक वाजलेल्या फोनवरला आपण रिस्पॉन्ड करायलाच हवं, बोलायलाच हवं. जर आपण मोबाईल स्विच ऑफ केला, तर किती जणांना काय-काय होईल? ही पण काळजी. दुसरं, आज समजा जेवताना, स्वयंपाक करताना मीठ जास्त झालं, तर काय होईल? काय होईल? हार्डली 5-10 मिनिट आपल्या जिभेला चव जास्त लागेल. याच्यापेक्षा वेगळं काय होईल? काहीच नाही. आज समजा आपण काहीतरी एक गोष्ट करत आहोत, तर ती व्यवस्थित होईल का? व्यवस्थित होईल का? व्यवस्थित होईल का? अशा अनेक प्रकारच्या काळजी आपण दिवसाला जास्तीत जास्त वेळ करत असतो. मग आपण पहिल्यांदा हे ऑब्झर्व्ह करू शकतो, की अशा कुठल्या-कुठल्या काळजी आहेत, ज्या आपण सतत करत राहतो. मोठ्या-मोठ्या काळजी ते तर ठीकच आहे, पण छोट्या-छोट्या काळजी. फॉर एक्झाम्पल, इथं डाग पडलाय, याची काळजी. मग तो क्लीन करायला हवा. मग ते पुसलेलं दिसायला नको, वगैरे, वगैरे. हां, हे एक एक्झाम्पल होतं. किंवा आपल्याकडं आपण बाईकवरून किंवा टू व्हीलरवरून जात आहोत. ती स्वच्छ असायला पाहिजे, त्याची काळजी. स्वच्छ असायला पाहिजे हे चुकीचं नाही, पण त्याची काळजी, त्याच्याबद्दल आपण डिस्कस करत आहोत. एखादी गोष्ट आपण खाण्यासाठी आणलेली आहे, तर याची काळजी, की ती खाण्यायोग्यच असेल का? त्याला कोणी-कोणी हात लावलेला असेल, अनेक गोष्टी. म्हणून इथं म्हणलं, अव्हॉइड द इनसिझंट वरी. इनसिझंट, सतत होत असणारी वरी ओव्हर लिटल थिंग्स इन विच मेनी पीपल, आणि या मेनीमध्ये आपण सगळेजण आहोत, मेनी पीपल spend most of their time. The master teaches that it does not matter in the least what happens to you from the outside. The master teaches, जे गुरु आहेत आणि सगळेच गुरु काय शिकवतात, तर आपल्याला बाहेरून जे घडतं त्यानं आपल्याला किंचित सुद्धा फरक पडत नाही. Sorrows, troubles, sicknesses, losses, all these must be as nothing to you and must not be allowed to affect the calmness of your mind. आपल्याकडं खरंच खूप छान गोल दिलेलं आहे, की ठीक आहे, जे बाहेर घडत आहे, ते आपल्याला
त्यातलं जर वाईट काही घडत असेल तर ते आपल्याला टाळायचंय. नाही असं नाहीच आहे. त्याच्यावर आपल्याला एफर्ट्स घ्यायचे. पण आपल्या मनाची जी स्टेट आहे त्याचा आणि याचा काही संबंध नाहीये. पहिल्यांदा आपल्याला ही गोष्ट समजून घ्यायला हवी. ही गोष्ट समजून घेतल्यावर मग पुढचा प्रश्न आहे की त्या स्टेटला कसं जाता येईल. पण बऱ्याचदा आपल्याला हे पटतच नाही. समजा आपल्याला कशाचं तरी वाईट वाटतं आणि आपल्याला कोणी विचारलं कशाचं वाईट वाटतं, तर आपलं उत्तर काय असतं, या व्यक्तीनं असं असं केलं किंवा ही व्यक्ती असं असं बोलली किंवा ही व्यक्ती असं असं करत आहे म्हणून मला वाईट वाटतं. अशा वेळेला आपण जर अजून एक प्रश्न स्वतःला विचारला की ठीक आहे, ही व्यक्ती असं असं बोलली, पण आपल्याला कशाचं वाईट वाटतं? असं काय आहे नक्की ज्यानं आपल्याला वाईट वाटतं? तर बऱ्याचदा आपल्याला उत्तर नाही सापडणार. पण जरी सापडलं आणि मग परत त्याला आपण हाच प्रश्न विचारला की ठीक आहे, आता हे जे काही उत्तर आहे पण नक्की वाईट कशाचं वाटतं? आणि असं आपण जर शोधत शोधत गेलो तर ऑटोमॅटिकली आपल्याला वाईट वाटणं थांबेल. का? जो कारण खूप सोपं आहे. पण ठीक आहे, कारणापेक्षा महत्वाचं आहे आपण हे खरंच शोधणं. जेव्हा जेव्हा आपल्याला वाईट वाटेल, जेव्हा जेव्हा आपल्याला दुःख होईल, तेव्हा एकच प्रश्न विचारायचा, कशाचं वाईट वाटत आहे? जे काही उत्तर मिळत आहे ते ठीक आहे. त्या उत्तरालाच परत विचारायचं की ठीक आहे, असं होतंय पण वाईट कशाचं वाटतं? हा नियम सांगितला कोणी, की एखाद्यानं आपल्याला वाईट बोलल्यावर, सो कॉल्ड वाईट बोलल्यावर आपल्याला वाईट वाटायला हवं. समजा आपल्याला कोणीतरी गरम वस्तू दिली, आपल्याला दिसतंय ती वस्तू गरम आहे, ती व्यक्ती आपल्याला सांगतेय हात पुढं कर, मी ही वस्तू हातावर ठेवणार आहे, आपण ठेवू का, ठेवून घेऊ का? नाही. समजा आपल्याला दिसतंय की हे शब्द वाईट आहेत, तर ते आपण आपल्या एनर्जी बॉडीमध्ये, इमोशन बॉडीमध्ये, मेंटल बॉडीमध्ये का ठेवत आहोत? आणि जर ठेवत आहोत तर तो कोणाचा चॉईस आहे? आणि उत्तर साधं सोपं, आपला चॉईस आहे. प्रश्न हाच आहे की हा चॉईस आपण का घेतला? प्रश्न हा आहे की त्या आउटसाइड गोष्टीमुळं आपण असं का ठरवलं की आता आपल्याला दुःखी व्हायला हवं? प्रश्न हा नाहीये की आपण दुःखी होत आहोत. प्रश्न हा आहे की आपण त्याला जस्टिफाय करत आहोत. आपण त्याला नैसर्गिक समजत आहोत. आपण त्याला ऑब्व्हियस समजत आहोत. हा मुख्य प्रश्न आहे. आपण हे मान्य करत आहोत की या गोष्टीमुळं आपण दुःखी व्हायला एलिजिबल बनलो. स्टेबलिस्टचा अर्थच हा आहे की आपण त्या गोष्टींपासून स्वतःला या स्टेटमध्ये ठेवत आहोत की ठीक आहे, हे घडायला नको होतं. याचं मला वाईट वाटायची शक्यता आहे आणि मला म्हणजे माझ्या इमोशनल बॉडीला वाईट वाटायची शक्यता आहे. पण हा माझा चॉईस असेल की मी दुःखात आजची रात्र काढेन की शांततेत. हा आपला चॉईस असेल. आपण दुःखात पण रात्र काढू शकतो आणि त्याच्यात काही चुकीचं नाही. पण दुसऱ्या दिवशी आपण हे म्हणायला हवं की काल मी दुःखी राहणं चूज केलं. मला दुःख झालं नाही. मी चूज केलं. त्याची रिस्पॉन्सिबिलिटी आपण स्वतःकडे घेतो. ठीक आहे, एवढंच. ना आपण फार जास्त ताणत आहोत की मी का दुःखी झालो. हां, ती एक अजून एका वेगळ्या लेव्हलचं दुःख असेल. सुरुवातीला दुःख असतं की फक्त काहीतरी घडलं आणि मी दुःखी झालो. याच्यात ॲडिशनल दुःख आपल्याला ॲड करायचं नाहीये की मी दुःखी का आहे? याचं आणि दुःख ॲड नाही करायचं. आपल्याला फक्त एवढंच ठरवायचं की जे घडत आहे तो माझा चॉईस आहे. जर मला आज रडू येत असेल तर तो माझा चॉईस आहे. जर नसेल तर तो माझा चॉईस आहे. आणि मी कुठल्याही चॉईसला फोर्सफुली आणणार नाही. बास. जर आपण ही सिंपल गोष्ट करू शकलो, याला म्हटलं जातं पाथ ऑफ हार्मनी किंवा पाथ ऑफ बॅलन्स, ज्याच्यामध्ये ना आपण जास्त डावीकडे झुकत आहोत. डावीकडे म्हणजे काय, मला दुःखच होतं कामा नये. ना आपण जास्त उजवीकडे झुकत आहोत. उजवीकडे म्हणजे हे घडल्यावर दुःख होणारच. आपण मध्ये राहत आहोत. आणि इथं आपण एक गोष्ट ऑब्झर्व्ह करू शकतो. खरं तर आता आपण हा एक्सपेरिमेंट करू शकलो असतो. पण ठीक आहे, आपण नंतर करू शकतो. आपण ही गोष्ट ऑब्झर्व्ह करू शकतो की ठीक आहे, माझं मन आणि माझे इमोशन्स
आज काय काय करत आहेत, आज काय काय ड्रामा करत आहेत. नुसतं ऑब्झर्व करायचं आणि विचारायचं, काय आज कुठला ड्रामा चालू आहे, आज काय चालू आहे, का आज दुःखी होणं चालू आहे. हा सिंपल त्याला प्रश्न विचारायचा आणि उत्तर द्यायला सांगायचं. आणि आपोआप आपल्या लक्षात येईल की तो ड्रामा कमी झाला. ठीक आहे. All these must be as nothing to you, and you must not allow to affect the calmness of your mind. हे वाक्य वाचल्या वाचल्या ही मास्टरी आपल्याला येणार नाही, ही प्रॅक्टिस पण करता येणार नाही. महत्वाचं हे एवढंच आहे की ठीक आहे, हे आपलं एम आहे आणि जर आपण एफेक्ट होत आहोत तर आपण एफेक्ट होत आहोत म्हणून होत आहोत हे आपल्याला समजायला पाहिजे. बस. They are the result of past actions, and when they come, you must bear them cheerfully, remembering that all evil is transitory, and that your duty is to remain always joyous and serene. किती जबरदस्त वाक्य. जर आता आपल्या बाबतीत काही वाईट घडत आहे तर कशाचा परिणाम आहे? आपले घरातले असे आहेत, आपण याच देशात आहोत, आपण याच शहरात आहोत, सध्या वातावरणच असं आहे, सध्या परिस्थितीच अशी आहे, सध्या कलियुग आहे सो कॉल्ड. या कशाचा नाही. काय सांगितले कारण? दे आर द रिझल्ट ऑफ पास्ट ऍक्शन्स. आपण जे काही करत आहोत त्याचाच परिणाम आहे. लॉ ऑफ कॉज अँड इफेक्ट. जो काही इफेक्ट आहे त्याचे ठराविक कॉज आहेत आणि ते कॉज आपल्याच हातात आहेत आणि इफेक्ट आपल्याकडेच आहे. मग काय सांगितलं? आपल्याला हे लक्षात ठेवायचंय आणि खूप महत्वाची गाईडलाईन आपल्या हातात मिळाली की जेव्हा आपण दुःखी असू, जेव्हा आपल्याला असं वाटेल की आपल्या बाबतीत वाईट घडतं, तेव्हा आपल्याला लक्षात ठेवायचंय ऑल इव्हिल इज ट्रान्झिटरी. आपण हा प्रश्न विचारू शकतो की मला परमेश्वराचं अस्तित्व मान्य आहे का? आणि उत्तर स्वतःच घेऊ शकतो. उत्तर असेल हो किंवा नाही. नाही असेल तर काही प्रश्न नाही. उत्तर हो असेल तर मग हा प्रश्न विचारायचा की जर आपल्याला परमेश्वराचं अस्तित्व मान्य आहे तर परमेश्वराची शक्ती आपल्याला मान्य आहे. कारण परमेश्वर आपण तेव्हाच म्हणतो की जे काही घडत आहे ते सगळं त्यांच्याकडून घडतं. आणि मग पुढचा प्रश्न की जर मला असं वाटतं की मला कोणतं दुःख देत आहे तर परफेक्ट असणारे परमेश्वर असं का अलाउ करत आहेत? काहीतरी कारण असेल. आणि झालं. याचा अर्थ आपल्यामध्ये चेंजेस घडवून आणायची गरज आहे. आणि मग आपण ठरवू शकतो की ठीक आहे, जे घडत आहे त्यांना आपली शरीर एफेक्ट होत आहेत, पण आपण मात्र मुळातच अशा स्टेटमध्ये आहोत जी ब्लिसची स्टेट आहे, जी सिरेन आहे, प्रचंड शांत स्टेट आहे. एक गोष्ट, ही गोष्ट मी ओशोंच्या एका लेक्चरमध्ये ऐकली होती. खूप छान गोष्ट आहे. गोष्ट अशी आहे, बहुतेक जॅपनीज वगैरे गोष्ट असणार. एकदा एका घरात एक पार्टी होती आणि तिथं अनेकांना जेवायला बोलवलं होतं. आणि तिथं एका संन्यासी व्यक्तीला पण बोलवलं होतं जेवायला. आणि अचानक भूकंप सुरू झाला. भूकंप सुरू झाल्या सगळेजण एकदम पळाले. काही जण घराच्या बाहेर पळाले, काही जण कॉटच्या खाली गेले, काही जण टेबलच्या खाली गेले. थोड्या वेळानं भूकंप झाला, शांत झाला. भूकंप थांबला, शांत झाला आणि परत सगळेजण आपापल्या ठिकाणी आले जिथे ते जेवत होते. पण ते जे संन्यासी होते ते त्याच ठिकाणी बसलेले होते. आणि सगळ्यांना खूप आश्चर्य वाटलं. सगळेजण म्हणले, आम्ही एवढे घाबरलो, आम्ही सगळीकडे गेलो पळून, तुम्ही कसे याच ठिकाणी बसलात? आणि ते म्हणाले, नाही, मी तर तुमच्यापेक्षा फास्ट पळून गेलो. आणि मी कुठे जाऊन बसलो? माझ्या स्वतःमध्ये. का? कारण मला भीती वाटत होती. जसं भूकंप झाल्यावर आपण पटकन बाहेर पडतो आणि एका सेफ ठिकाणी जाऊन बसतो,
तसंच जेव्हा आपली इमोशनल बॉडी त्याचा ड्रामा चालू झाला, की आपण पटकन पळून जाऊन आपली स्वतःची जी खोली आहे, त्याच्यात जाऊन बसू शकतो. आपलं जे घर आहे, एकमेव घर, त्याच्यात जाऊन बसू शकतो. हं? आणि त्याचा ॲक्सेस कुठून आहे, ते आपण अचिव्हिंग वननेस विथ हायर सोलमध्ये शिकतो. हा पॅराग्राफ कंप्लीट करूया आणि मग थांबूया. दे बिलॉंग टू युअर प्रिव्हियस लाईव्ह, नॉट टू धिस. जे वाईट घडत आहे, प्रिव्हियस याचा अर्थ, एक अर्थ आहे की मागच्या जन्मांमधला, पण दुसरं याचा एक खूप छान अर्थ आहे. जसं अंगुलीमाल, गौतम बुद्धांची गौतम बुद्धांच्या ज्या गोष्टी आहेत त्याच्यात एक गोष्ट पॉप्युलर आहे, अंगुलीमाल, की ते एवढे हिंस्र होते अंगुलीमाल ही व्यक्ती, की लोकांना ते मारायचे, बोट कापायचे आणि गळ्यात घालायचे. पण एक दिवस ते बुद्धांना भेटतात आणि त्यांचा कायापालट होतो. आणि मग ते त्यांचं नाव पण बदललं जातं, ते दीक्षा घेतात, त्यांचं नाव बदलतं आणि मग एक दिवस ते एका ठिकाणी जातात आणि लोक त्यांना ओळखतात आणि भरपूर मारायला चालू करतात, त्यांचं रक्त व्हायला चालू होतं, जखमा होतात, पण ते कुणालाही मारत नाहीत. आणि मग इतर काही संन्यासी बघतात, ते तिथे येतात आणि मग ते सांगतात की ही व्यक्ती आता ती नाहीये. आणि मग सगळे म्हणतात, नाही आम्हाला माहिती आहे ना, हीच व्यक्ती आहे जिनं इतक्या लोकांना मारलं. आणि मग अंगुलीमाल सुद्धा, म्हणजे त्यांचं जे नवं असतं नाव, ती व्यक्ती म्हणते की ठीक आहे यांना मारू दे, कारण मी वाईट केलेलं आहे आणि म्हणून ते मारतात. पण तेव्हा ते दुसरे संन्यासी त्यांना एक्सप्लेन करतात की जर तू तोच असतास आणि तुला, मुळात पहिली गोष्ट, तुम्हाला सगळ्यांना त्याला मारायची हिंमत तरी झाली असते का? सगळे म्हणले नाही. जर ही व्यक्ती तीच असती तर तिनं मार खाल्ला असता का? नाही. आणि याचा अर्थ असा की ती व्यक्ती गेलेली आहे, ही व्यक्ती नवी आहे. पास्ट लाईफचा एक अर्थ आहे की लिटरल फिजिकल डेथ आणि मग नवं फिजिकल इन्कार्नेशन. दुसरा अर्थ आहे की आता आपण बदललेले आहोत. पण ज्या चुका आधी झाल्या त्याचे काही इफेक्ट अजून सुद्धा घडत आहेत. तेव्हा जे चुकीचे डिसिजन्स घेतले गेले त्याचे इफेक्ट काहीतरी घडू शकतो. आणि तो आत्ता जेव्हा येईल तेव्हा तो रिझल्ट आहे त्या चुकीच्या आपल्या, म्हणजे आपलं ते व्हर्जन जे आता नाहीच आहे. तर ठीक आहे, ते निघून जाईल. यू कॅन नॉट ऑल्टर देम. आपल्याला ते बदलता येणार नाही कारण ते घडून गेलेलं आहे. सो इट इज युजलेस टू ट्रबल अबाउट देम. हा, जरी आपल्याला ते बदलता येणार नाही तरी आपल्याला त्याची तीव्रता कमी करता येऊ शकते पिलर नंबर 4 वापरून. Think rather of what you are doing now, which will make the events of your next life. For that you can alter. आपल्याला त्यावेळी सुद्धा हाच विचार करायचा आहे की मी आत्ता काय करू शकतो जेणेकरून परत तीच घटना भविष्यात त्रास म्हणून येणार नाही. आणि आपण एकदा हे बघितलं होतं की जर एखादी त्रासदायक घटना आपल्या बाबतीत दुसऱ्यांदा जरी घडली तरी आपण अलर्ट व्हायला पाहिजे की आता आपण कुठल्या सायकलमध्ये आहोत का, आपण अशी कुठली गोष्ट करत आहोत का जी चूक आहे, जी आधी आपण केली होती आणि आता परत परत करत आहोत, जेणेकरून तीच गोष्ट आपल्या बाबतीत परत झाली आणि परत झाली आणि परत झाली. आणि आपल्याला हे ब्रेक करायचं. आपल्याला या स्टेटमध्ये जायचं की ठीक आहे, आत्ता आपल्या बाबतीत घडले वाईट, तर काहीतरी चुकलंय, पण ही चूक आपल्याला परत नाही करायची. ते आयडेंटिफाय होईलच असं नाही, पण ठीक आहे, आपण एफर्ट्स तर घेऊ शकतो. अशा प्रकारे गुड कंडक्ट थर्ड क्वालिफिकेशनचं आपलं फर्स्ट पेज झालंय. त्यात 6 पॉईंट्स आहेत, त्यातला पहिला पॉईंट अजून नाहीये झालेला. कदाचित पुढच्या किंवा त्याच्या पुढच्या सेशनमध्ये आपला थर्ड क्वालिफिकेशन संपेल. पण ही वाक्य जर आपण प्रयत्नपूर्वक परत परत आठवली, परत परत एकदा रिवाइज केलं की काय आपण ऐकलं होतं, परत परत आपण याचं रेकॉर्डिंग जर ऐकत असू किंवा पुस्तक घेऊन वाचत असू तर आपल्याला खूप फायदा होतो. जसं आपण शुक्रवारी ठरवलं होतं की मंगळवारपर्यंत आपण अखंड हे लक्षात तर ठेवायचं
की आपले शब्द युजफुल आहेत का, हेल्पफुल आहेत का, हेल्पफुल आहेत का, काइंड आहेत का आणि ट्रू आहेत का. या एका अवेअरनेसनं सुद्धा बराच फरक पडला असेल. ठीक आहे. तर आपण ही कमिटमेंट करू की आपण या गोष्टी फॉलो करायचे जेन्युइन एफर्ट्स घेऊ. ठीक आहे. प्रार्थना करूया. थँक्स गिव्हिंग. डोळे बंद. इनहेल, एक्सहेल, इनहेल. ऑब्झर्व करूया आपलं मन, सध्या मनात काय काय चालू आहे ते, कुठले कुठले विचार आहेत आणि त्याची रिस्पॉन्सिबिलिटी घेऊया. हे विचार मी प्रोड्यूस केलेले आहेत, कुठलेही आलेले नाही आहेत. आणि जर ते मी प्रोड्यूस केलेले आहेत तर ते मी थांबू पण शकतो. आता इमोशन्स, विशेषतः अशा इमोशन्स ज्या पेनफुल आहेत आणि अशाही इमोशन्स ज्या पेनफुल नाही आहेत पण एक्सायटेड आहेत. एक एक एक्झाम्पल की 31 डिसेंबर आहे, अरे वा आज काहीतरी इव्हेंट आहे, ही एक्साइटमेंट. आणि या सगळ्या इमोशन्सना ऑब्झर्व करत म्हणूया की ठीक आहे, या ज्या इमोशन्स आहेत हे सुद्धा माझे प्रॉडक्ट्स आहेत, मी तयार केलेल्या गोष्टी आहेत, पण ह्या म्हणजे मी नाही आहे. मी यांच्यापेक्षा खूप वेगळा आहे. माझं अस्तित्व यांच्यापेक्षा पूर्णतः वेगळं आहे. आणि जो मी आहे तो मुळातच शांत आहे, मुळातच आनंदी आहे. जो मी आहे तो मुळातच आनंद आहे. जो मी आहे तो मुळातच प्रेम आहे. माझं अस्तित्व म्हणजेच आनंद आहे. मी आनंदी व्हायचा प्रश्नच नाहीये, मीच आनंद आहे. पण या ज्या इमोशन्स मला दिसत आहेत, मला ज्या माझ्या वाटत आहेत, ते ठीक आहे, ते माझे प्रॉडक्ट्स आहेत, पण मी त्यांच्यापेक्षा वेगळा आहे. लक्ष ग्राउंडवर, टू द सुप्रीम बीइंग. We are very, 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 very grateful for channelizing all these energies. Thank you for blessing us with all these teachings, all these techniques. Thank you for divine guidance, divine help, divine protection, divine love, divine light, divine wisdom. Lord God, please bless all of us with inner strength and awareness to practice all these teachings genuinely, sincerely. In full faith, we thank you. Thank you. Thank you. थँक यू. भेटू आपण उद्या एनर्जी फील्डमध्ये. बाय. नमस्ते.